मी आपल्या सर्वांचा लाडका दिनेश भाऊ इलतेपोड सोशल वर्कर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सार्वत्रिक निवडणूक 2025 हे दिनांक 20 रोजी होणारच आहे। 20 रोजी मतदान पार पडणार आहे आणि 21 रोजी कोण नगराध्यक्ष होणार हे आपल्याला कळणारच आहे। तत्पूर्वी पाहू शकतो आपण हे आपला जो मेन रस्ता आणि आपल्या पाठीमागे महाराष्ट्र बस स्टँडला जाण्याचा रस्ता आहे। इकडे महाराष्ट्र बस स्टँड आहे। तर आपण पाहू शकतो हा जो मेन एरिया आहे, या मेन एरियामध्ये स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून प्रशासन किती तत्पर आहे याच्यावरून आपल्याला समजून जाईल। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो कितपत स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून कोणाकोणाचं लक्ष होतं हे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। हा विषय आहे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर दुर्गंधीची अवस्था, ये जा करणाऱ्या लोकांची किती हालाकीची परिस्थिती होत असेल आणि हा मेन एरिया मधला दुर्गंधीचा जो दृष्टिकोन म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन कोणाचा नव्हताच का? प्रशासन यासाठी प्रशासनाला हे दिसलंच नव्हतं का? त्याच सोबत आपण ह्या बाजूला येऊ शकता। या इकडे मुळात आज बरेच लोकांचे प्रचार प्रसार चालू आहेत। प्रत्येक पक्षाचे लोक प्रचार प्रसार करत आहेत, परंतु प्रचार प्रसार करत असताना त्यांना ह्या वस्तीमध्ये राहणारी लोक दिसली नाहीतच का? ह्याचा सुद्धा विचार करण्यासारखाच आहे। आता इथे आपण पाहू शकतो या वस्तीतील लोक कशा पद्धतीच्या अडचणींना फेस करत असतील। अहो, आज आपण पाहिलो तर प्रत्येक एरियामध्ये पाहता बरेच अशा अडचणी आहेत की लोक फेस करत आहेत। काही ठिकाणी नळाला पाणी नाही, काही ठिकाणी स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून दुर्गंधीची अवस्था। तर ह्या लोकांची अवस्था पाहण्यासाठी कुठल्याच लोकांना ह्या लोकांची परिस्थिती दिसलेली नाही का? तर आपण दाखवणार आहोत तर ह्या वस्तीत राहणारी लोक आहेत, ह्या वस्तीत राहणाऱ्या लोकांची अवस्था काय काय होत आहे ते आपण दाखवणार आहोत। तर पुढे या। तर ही वस्ती, ह्या वस्तीतील लोक काही काय अडचणींना फेस करतात हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहोत। ह्यांचा दैनंदिन व्यवसाय काय आहे आणि यांच्या दैनंदिन व्यवसायातून यांना उत्पन्न किती होतो आणि उत्पन्नातून हे आपल्या घराचा खर्च कसं भागवतात। सोबत दादा आहे, दादांना आपण विचारूयात की दादा आपण कधीपासून इथं राहता? आता कम से कम मला 30 वर्ष झाले धर्माबादला। अच्छा, म्हणजे 30 वर्षापासून तुम्ही इथं राहता, परंतु तुम्ही मतदान करता? मतदान इथं करता आम्ही, आपण शाळामध्ये आम्ही मतदान करता। आम्ही आज येऊन आता 30 वर्ष झालं, आजपर्यंत आम्हाला कोणी विचारलं नाही आणि आम्हाला कोणी बघले बी नाही। म्हणजे पाहू शकता आपण ह्यांचं मतदान इथंच आहे, ही इथली नागरिक आहेत, ह्यांची अवस्था पाहता आपल्याला समजून जाईल। तर ह्या लोकांकडं आजपर्यंत कोणी पोहोचलेलंच नाही। म्हणजे निवडणुका येतात, निवडणुका होतात, निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा प्रतिनिधी पोचतो फक्त त्या मतदानासाठी त्याच पुरतं येतो का, हा पण विचार करण्यासारखा आहे। आता हे दादा मंडळी इकडे लोक आहेत, यांचे जर तुम्ही राहण्याची व्यवस्था जर पाहिली तर तुम्ही समजून जाल। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही त्यांची अवस्था काय आहे आणि कशा पद्धतीचं राहतात ते, आणि ह्याकडे कुठल्याच उमेदवाराचं आणि या तत्पूर्वी किती लोक निवडून आले, किती लोक सत्तेचा अनुभव घेतलेला आहे, परंतु आजपर्यंत कोणीही यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही। परत त्यांच्या वस्तीतली अवस्था दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहोत। तर दादा मी मधील घेऊ शकतो का व्हिडिओ? तर आपण पाहू शकतो आणि महत्त्वाचा मुद्दा, या लहान लहान लेकरं, ही जे लहान लहान मुलं आहेत, मुली आहेत, यांच्यासाठी शैक्षणिक दृष्टिकोनातून कितपत सरकारनं प्रयत्न केलेला आहे आणि ही जे पाहू शकतो आपण ही अवस्था, ह्यांच्याकडे लक्ष देणारं कोणीच नाही का? ही नागरिकत्व ही जे नागरिक आहेत ह्यांच्यासाठी, ही माणसंच आहेत ना, ह्यांच्यासाठी सुद्धा विचार केलं पाहिजे ना। मग फक्त आणि फक्त तुम्ही निवडणुका पुरता तुम्ही येता। ह्यांची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादांची परवानगी घेतली आपण, दादांनी सांगितलं की तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ। तर दादा आपण या इकडे, आता तुम्ही आतमध्ये जाऊन पाहू शकता, तुम्ही आतमध्ये जा।
तर आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला समजून येईल एवढूच्या परिस्थितीमध्ये ही लोक कशी जगतात, कशा कशा अडचणींना फेस करतात, हे पण विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. ही जी परिस्थिती आपण दाखवून देतोय, तर ही लोक 30 वर्षापासून इथं राहतात आणि 30 वर्षामध्ये कुठल्याच प्रतिनिधीला हे दिसलेलं नाही का? हे संध्याकाळी बिना लाईटचं इथं जगतात. बिना लाईटचं हे लोक कशा पद्धतीचं जीवन काढत असतील ह्याचा पण विचार करण्यासारखंच आहे. इकडं पण पाहू शकतो, इकडं मावशी आहेत. तर हे इथे एक 2-4 कुटुंब आहेत. हे 2-4 कुटुंब इथं आपलं आयुष्य जगत असतात. तर आपण पाहू शकतो, मी दाखवून देण्याचा प्रयत्न करीन. या ठिकाणी ही लोक कुठल्या अडचणींना फेस करतात, काय ह्यांना सहन करावं लागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण दैनंदिन जीवनामध्ये आयुष्य जगत असताना आपल्याला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जेवणामध्ये असतो, आहारामध्ये असो, आपण गरम गरम सगळ्या गोष्टी बनवून खात असतो. परंतु या लोकांची अवस्था बघा. हे इकडे वरती पाहू शकता तुम्ही. ह्यांनी जे घरोघरी जाऊन त्यांनी जे अन्न मागून आणतात ते वाळवत घालून तेच सकाळ संध्याकाळ भेटल्या तसं खात असतात. हे सर्वसामान्य माणसांनी जर विचार केला तर ही लोकसुद्धा माणसंच आहेत. ह्यांनासुद्धा जीव आहे, ह्यांनासुद्धा भावना आहेत, ह्यांनासुद्धा आपुलकी, प्रेम या गोष्टी ह्यांनासुद्धा आहेत. परंतु ह्यांना आजपर्यंत कोणी पाहिलंच नाही का? ह्या गोष्टीसुद्धा विचार करण्यासारख्या आहेत. स्थित राहणारे इथं दादा आहेत. त्या दादांना विचारूयात की दादा, ह्या आपण सांगितले दादांनी की 30 वर्षापासून इथं राहता, तर 30 वर्षापासून तुम्ही कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरे जात आहे? भैया कई को बोले तो हम एक ही जाति का है. इधर आ गया. कई को बोले तो हमारा तेलंगाना है, हम इधर का महाराष्ट्र है. इन लोग को पाया 5 जनों बेटा है, 5 जनों बेटा. अब्बा मर गया. अब्बा मरे सो जब से अब्बा ऑलरेडी गवर्नमेंट उसमें भी काम कर रहा है. तो उसमें भी काम बल्दिया काम कर रहा है. उसमें भी अभी तक कुछ भी रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है. अभी तक होटक को इसको दोनों को तीनों को है, मगर मदद ही क्या देना बोल रहा है. हम इन लोग को पैसे न को कुछ भी न को भैया. कई को बोले तो किधर तो भाई विश्रांति करने को एक छोटा घर दिए तो तुम्हारे को नमस्कार करेगा. और एक बोल रहा है इतना सांपा फिर रहा है, बिच्छू फिर रहा है, बहुत फिर रहा है. इस साल से बच रहा है. वैसे लिए थोड़ा मदद करने को तुम्हारा गवर्नमेंट को, तुम्हारा सीएम को, तुम्हारा एमपीटीसी को, तुम्हारा वार्ड नंबर को, ये धर्मबाद को हम नमस्कार करेगा. थोड़ा मदद करो. बोला ढालने के जाके उधर इधर मांगने के आके सुबह में बच्चा जाके उधर इधर मांगने के आता भैया. अभी तक इसको कौन सा मदद ही नहीं. पाहू शकता ह्यांच्या ज्या अडचणी त्या दादांनी व्यक्त केलेल्या आहेत. तर ह्यांच्या येत्या 5 वर्षामध्ये त्यांनी सांगितलं की ह्या वस्तीमध्ये आम्ही जेव्हा राहतो तर इथं आम्ही जंगलात राहतो अशी परिस्थिती आहे. साप येतात, विंचू येतात, लहान लहान बालगोपाल आहेत. त्यांच्या असं जर विचार केलं तर ह्या परिस्थितीमध्ये आम्ही कसे जगत असू हे पण विचार करावा लागेल. तर खरंच ह्यांची परिस्थिती बदलेल का? तर येत्या 5 वर्षामध्ये तरी यांना कुठली तरी सुविधा पुरेल का? प्रशासन यांच्याकडे लक्ष देईल का? सर्वसामान्य जनतासुद्धा यांच्याकडे पाहिल का? हे आपल्याला पाहायचंच आहे. आपण पाहू शकतो लहान लहान बाळं आहेत. ह्या बाळांना या थंडीमध्ये घेऊन कसे जगत आहेत ही लोक, ह्याचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी सर्वांना विनंती करेन, सोशल वर्कर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचू शकेन. धन्यवाद.